एक आपलं सुपर स्ट्रॉंग माइंड सेटअप पाहिजे. जे काही मी लिहिन प्रत्येक शब्दामध्ये अक्षरे लेटर्स वर खाली करूच नये. मीन्स स्ट्रॉंग माइंड सेटअप नंबर 1 एकच लाईन मध्ये रायटिंग केलं पाहिजे. असं एक स्ट्रॉंग माइंड सेटअप पाहिजे. हे बघा बॉटम लाइन आणि हे टॉप लाइन एकदम परफेक्ट. आपण लिहित असताना एक स्ट्रॉंग माइंड सेटअप पाहिजे. मी एकाच लाईन मध्ये लिहा आणि यामुळे ब्रेन सुपर माइंड कॉन्सन्ट्रेट होतोय. म्हणून आपण जे स्टडी करतोय ते लिहितोय सिस्टमॅटिकली तेव्हा आपल्या लक्षात राहतंय. रायटिंग हे एक स्ट्रॉंग तुम्हाला आयडिया देतो. येस. नेक्स्ट सेकंड स्ट्रॉंग माइंड सेटअप. सेकंड माइंड सेटअप स्ट्रॉंग माइंड सेटअप. मी जे काही लिहितो प्रत्येक शब्दामध्ये अक्षरे जवळ किंवा दूर करू नये. अक्षरे टच होऊ नये. सब्जेक्ट मॅटर काही असो टच होऊ नये अक्षरे. आणि क्रॉसिंग तर शक्यच नाही. इट मीन्स सेकंड स्ट्रॉंग माइंड सेटअप. मी जे काही लिहितो प्रत्येक शब्दामध्ये अक्षरे लेटर्स एक समान इक्विडिस्टंट समान अंतरावरती मांडणी करायला पाहिजे. आपण सुपर रायटर कसे बोलू शकतो त्यासाठी भरपूर गोष्टी आहेत. जस्ट मी ऑफिस मध्ये चर्चा करत असताना तिकडे आम्ही तुमचे स्कूल मॅनेजमेंट सिनियर्स आणि आपले प्रिन्सिपल सर आणि मॅडम होत्या. तिकडे आम्ही चर्चा करताना एक विषय आला की काही गोष्टी असतात कळत न कळत आम्ही जर का फॉलो केला रे सुपर रायटर होता. माइंड सुपर कॉन्सन्ट्रेट होतो. फॉर एक्झाम्पल आपण फक्त रीडिंग करून सोडायचं नाही. ते जर तुम्ही सिस्टमॅटिक हँड रायटिंग मध्ये उतरवला तर रायटिंग करते वेळी आपला माइंड कॉन्सन्ट्रेट होतो. रीडिंग अँड रायटिंग प्लस अजून भरपूर गोष्टी आहेत. फॉर एक्झाम्पल ड्रॉइंग. जे तुम्ही बघा आपले एक ड्रॉइंग काढते वेळी आपण कळत न कळत एक वेगळ्या दुनियेत आपण गेल्यासारखं वाटतंय. आम्ही पूर्ण या जगाला विसरून जातोय. आपण असं ड्रॉइंग काढते वेळी माइंड कॉन्सन्ट्रेट होतोय. मग आता ड्रॉइंगचे एक उदाहरण आहे आपल्या भारतीय पद्धतीमध्ये. सकाळी उठून आपण लवकर उठतोय, घर स्वच्छ करतोय, आपण स्वच्छ होऊन आंघोळ वगैरे करून आपण रेडी होऊन आपल्या अंगणामध्ये एक रंगोली आपण काढतोय. याच्यामध्ये सायंटिफिक रिझन्स आहेत. आपण उठलो आणि रेडी झालो आणि रांगोळी टाकलं एक काम आहे असं नाही समजायचं. ते रांगोळी काढण्यासाठी बघा रांगोळीमुळे आपण सकाळी लवकर उठतोय, स्वच्छता करतोय आणि रेडी होतोय आणि मग आपण घरासमोर त्या अंगणामध्ये आपण रंगोली काढतोय. ते रंगोली इज नथिंग बट ड्रॉइंग. असेच बघा ते आपण रंगोली काढते वेळी माइंड आपलं कॉन्सन्ट्रेट होतं आणि मग दिवसभर आपलं ब्रेन सुपर ऍक्टिव्ह राहतं. काही स्टडी करा सहज कव्हर करू शकते. हे काम म्हणून घेऊ नका. माइंड कॉन्सन्ट्रेट करणारे गोष्टी आहेत. माझा एक YouTube मध्ये व्हिडिओ आहे हाऊ टू मेक माइंड कॉन्सन्ट्रेट. तेही व्हिडिओ तुम्ही बघा. कधी आरसा बघून तुम्ही बुक लावून घेतली नाही. सर असे थोडंसं थांबून थोडंसं अभ्यास करून असे लावून घेते.
मला ते बघून असं वाटलं हे कुंकू लावणे किंवा हळद लावणे किंवा आणखी काही गोष्टी कपाळावरती लावणे ह्या देखील गोष्टी माइंड कॉन्सन्ट्रेट करतात. हे सत्य आहे. मी भरपूर अशा गोष्टी ऑब्झर्व केलेल्या आहेत. ह्या अनेक अशा गोष्टी आहेत की असं आपण काहीतरी लावलो कपाळाला आलो गेलो असं नाही. किंवा का लावतो आपण आपले हिंदू आहोत लावतोय आणि कोणी वेगळे वेगळे काही लावतात असं काही नसतं. ह्या गोष्टी माइंड कॉन्सन्ट्रेट करणाऱ्या गोष्टी आहेत. मग त्याच्यामागे सायन्स आहे. ह्या गोष्टी तुम्ही जर का फॉलो केला तर भरपूर तुम्हाला फायदा मिळेल. गर्ल्स अँड बॉयज ऑल कॅन फॉलो दॅट. सर्वांनी फॉलो करू शकतात. येस, अशा अनेक गोष्टी आहेत. मी पुढे पुढे जाऊन तुम्हाला अशा अनेक गोष्टी जे स्टडीला सुपर बनवण्यासाठी दररोज ऍक्टिव्हिटी ज्या गोष्टी आहेत आपण त्या संबंधी देखील मी व्हिडिओज बनवणार आहे. स्टडी करत करत ह्या सर्व गोष्टी फॉलो करायला पाहिजे. तर ऑटोमॅटिकली सायंटिफिक रिझल्ट आहेत त्या सर्व गोष्टी फॉलो. आणि माझ्या अनुभवाने जे जे मला पटले, मला जे खरोखर ते योग्य असे वाटले आणि उपयोगी पडले त्या गोष्टीचा मी प्रचार करत आहे. आणि ते तुम्ही फॉलो करा. डेफिनेटली तुम्हाला त्याचा फायदा मिळणार. पण असं घेतलं आणि जर तेच लावलं असं नको. थोडंसं माइंड कॉन्सन्ट्रेट करा. ओके, इज इट क्लियर? ठीक आहे. तर आपण अशा अनेक गोष्टींचा फॉलो करा. भरपूर तुम्हाला फायदा मिळतोय. आणि शेवटी सांगतोय तुम्हाला एक गोष्ट, आपण सायंटिस्ट होण्यास टार्गेट ठेवा. का तर आता सर्व जॉब बघून बघा सरांनी कसं ऑब्झर्व केले, बसून नोट करून आणले पेपरमध्ये सरांनी, प्रिन्सिपल सरांनी, आपले विनोद सरांनी नोट करून आणले. ह्या गोष्टी करायला पाहिजे. तुम्ही काही कुठं बसाल तिथं तुमच्याकडे नोट असणं गरजेचं आहे. आणि दररोज ह्या गोष्टी तुम्ही फॉलो केला की बघा हे जे वैदिक मॅथ्स आहे ना, एक तर आपलं स्कूलिंग मॅथ्स आणि स्कूलिंग स्टडी सुपर होतोय आणि पुढे जाऊन कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स, आर्मी, नेव्ही, एअर फोर्स, एसडीए, एफडीए, बँकिंग, एनी टाइप ऑफ एक्झाम्स, ते स्टेटचे असो सेंट्रलचे असो कोणते असो, जेडब्ल्यू इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झाम, सीईटी, टीईटी सर्व एक्झामला हे वैदिक मॅथ्सचे टेक्निक उपयोगी पडतात. आणि रायटिंग सुपर असणं गरजेचं आहे. तर कव्हर करू शकता. आणि शेवटी जाऊन तुम्ही सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झामला ट्राय करा. पण मी म्हणतोय सायंटिस्ट होण्यास ट्राय करा. माझ्या मुलींना मी एवढं सांगितलं, हे आयुष्य ना कसंही आपल्या कडेला जाऊ शकतोय, पण आहे या आयुष्याचं सोनं 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 आपण करू शकतो. त्यासाठी स्टडी सुपर मार्ग आहे आणि याला टेक्निक्स सुपर मार्ग आहे आणि वैदिक मॅथ्स. आणि याचा उपयोग करून तुम्ही सायंटिस्ट झालाय, नोकरी हुडकत बसायची गरज नाही. तुमच्या घरी नोकरी आणि लाखो लाखो रुपये पगार पडतोय महिन्याला. कोटीच मिळण्याची शक्यता आहे. आणि नो कॉम्पिटिशन. रिसर्च लाईन मध्ये कॉम्पिटिशनच नाही, उद्योगाची गरज नाही. आयुष्य कधीच वेस्ट होणार नाही. ते बाकी जॉबमध्ये एवढं गॅरंटी आपण देऊ शकत नाही, मिळेल न मिळेल. पण रिसर्च लाईन मध्ये एक्स्ट्राऑर्डिनरी कॉन्फिडन्स आहे. त्यासाठी सायंटिस्ट व्हा. आपण सर्व सुपर आहात. सायंटिस्ट व्हा आणि सुपर आपल्याला ओळख बनवून द्या. ओके, थँक्यू. तुमचे देखील 2 व्हिडिओ येत आहेत आज किंवा उद्या रात्री युट्यूबला. बघा, हे आम्ही व्हिडिओ बनवलेला आहे, युट्यूबला अपलोड करत आहे. अंकुश ज्योती आणि अंकुश ज्योती मराठी मीडियम दोन्ही युट्यूब चॅनल आणि फेसबुक, इंस्टाग्रामला सबस्क्राईब करा, बेल करा. व्हिडिओ लाईक वाटले तर लाईक करून पण व्हिडिओ शेअर करा. तुमचे देखील आज रात्री किंवा उद्या रात्री व्हिडिओ येतात ते बघून घ्या. ओके, once again thank you very much. Thank you.